रूप पाहता सुख झाले
स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती
सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुधा सत्य बोले मुखे दुखवे आणि कांच्या दुखे हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुधा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुधा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका इतना तू करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले उस वक्त जल किया ना नहीं श्यामा भूल जाना राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले विठाला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी पर्याय देण्याचं गरजेचं आहे. आपल्या इथे शिंगळी गावामध्ये वरच्या वाडीमध्ये आज सत्यनारायणच्या पूजानिमित्त सत्यनारायणची पूजा आयोजित केलेली आहे आणि या सत्यनारायणच्या पूजेचं जे आयोजन नियोजन ज्या भाविक भक्तांनी आणि आपल्या शिंगळी गावातील सर्व मंडळींनी आपल्या वरच्या वाडीतील सर्व मंडळींनी सर्वांनी केलेले आहे. तर भगवंताजवळ मी एक मागणं मागते की भगवंताने आम्हाला अखंड ही सेवा आमच्याकडून करून घ्यावी, अखंड आमच्याकडून परमार्थ करून घ्यावा. बघा, भगवंताच्या कृपेने आणि साधू संतांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्व भक्तजनांच्या प्रेमाने माझ्यासारख्या पामराला ही सेवा दिली. ही सेवा मला आपल्या ग्रामस्थ मंडळानेच दिलेली आहे. त्यांच्या चरणाजवळ मी नतमस्तक होते आणि त्यांच्या चरणाजवळ नतमस्तक होते, त्यांचे आभार मानते. गावातील सर्व ग्रामस्थ मंडळ, सर्व टाळकरी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, सर्व श्रोतेवर्ग,
यांच्या चरणाजवळ मी नतमस्तक होते आणि मी माझ्या सेवेला सुरुवात करते. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन स्वरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय देवनिवासी वैराग्याची मूर्ती वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी असणारी नव्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये वारकरी संप्रदायाचा धुरा आपल्या खांद्यावर घेऊन संपूर्ण विश्वामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार करणारे देवमान्य श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि प्रापंचिक जीवनामध्ये प्रापंचिक मनुष्याने भगवंताच्या प्राप्तीकरिता काय साधने करावी या साधनेचा अतिशय सोपा विचार प्रतिपादन करणारा अभंग आज आपण सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल अभंगाचा सरळ भावार्थ असा आहे की शिष्य आपल्या गुरुची प्रामाणिकपणे सेवा करतो, मुलगा आपल्या आईवडिलांची प्रामाणिकपणे सेवा करतो, पत्नी आपल्या पतीची प्रामाणिकपणे सेवा करते आणि नोकर आपल्या मालकाची प्रामाणिकपणे सेवा करतो. आणि या चौकांच्या सेवेमधील जे फळ आहे तेच भगवान महाविष्णूच्या पूजेमध्ये आहे. याच्यापेक्षा वेगळा अनुभव माझ्या जीवनात नाही असे तुकोबाराय म्हणतात. मुखाने सत्य बोला, दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हा आणि निश्चयाने भावाने विश्वासाने जे केलेलं आहे तुकाराम महाराज म्हणतात तेच फळ असा या अभंगाचा सरळ भावार्थ आहे. विठ्ठल अभंग उपदेशपर आहे आणि जसं ज्ञानोबराय तुकोबाराय मला बुद्धी देतील त्या पद्धतीने मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न करते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात शिष्य आपल्या गुरुची प्रामाणिकपणे सेवा करतो, मुलगा आपल्या आईवडिलांची प्रामाणिकपणे सेवा करतो आणि पत्नी आपल्या पतीची प्रामाणिकपणे सेवा करते आणि नोकर आपल्या मालकाची प्रामाणिकपणे सेवा करतो. या चौघांच्या सेवेमधील जे फळ आहे ते भगवान महाविष्णूच्या पूजेमध्ये आहे. याच्यापेक्षा वेगळा अनुभव माझ्या जीवनात नाही. हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. अभंग समजायला सोपा आहे. शिष्य गुरुची सेवा करतो, मुलगा आपल्या आईवडिलांची प्रामाणिकपणे सेवा करतो, पत्नी आपल्या पतीची प्रामाणिकपणे सेवा करते आणि नोकर आपल्या मालकाची प्रामाणिकपणे सेवा करतो. बरं ही सेवा आहे ती भगवंताची सेवा होण्याकरिता नेमकं ही सेवा कशा पद्धतीने करावी आणि कोणत्या पद्धतीने करावी. तर जगद्गुरु तुकोबाराय पुढे उत्तर देतात की ही जर सेवा भगवंताची व्हायची असेल तर 2 नियमांचं पालन करायचं आहे. एक म्हणजे सत्य बोले मुखे, दुसरी दुखवे आणि कांच्या दुखे. मुखाने सत्य बोलायचं आहे आणि दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हायचं आहे. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या समोर जातात आणि म्हणतात हे भगवंता, हे देवा, मी तुझं नामस्मरण केलं नाही. या कामाच्या व्यापातून, या संसाराच्या व्यापातून आणि या मुलाबाळांच्या व्यापातून मी तुझं नामस्मरण केलं नाही. आता मला सांगा जगद्गुरु तुकोबाराय नामस्मरण केलं की नाही? केलं की नाही याबद्दल कुणाची काही शंका आहे का? नाही. म्हणजेच की जगद्गुरु तुकोबारायांनी नामस्मरण केलं. तुकोबारांच्या गाथ्यामध्ये हजारो अभंग आहेत. माझी मजवाच्या झाली दिनरजनी हाचीदंडा गोविंदाचे पवाडे तुकोबारांच्या गाथ्यामध्ये हे अभंग आहे.
इकडे तर तुकोबाराय म्हणतात की याच्यावरून आपल्याला समजतं की जगद्गुरू तुकोबाराय नामस्मरण केलेलं आहे, पण इकडे म्हणतात की देवा मी तुझं नामस्मरण केलं नाही या कामात. काय म्हणतात जगद्गुरू तुकोबाराय, मी तुझं नामस्मरण केलं नाही. म्हणजेच की तुकोबाराय आपल्या सर्वांचा भार आपल्यावर घेऊन भगवंताजवळ बोलतात की देवा मी तुझं नामस्मरण केलं नाही, त्या कामाच्या संसाराच्या मुलाबाळांच्या व्यापातून मी तुझं नामस्मरण केलं नाही. जगद्गुरू तुकोबाराय कबुली देतात. आपण देतो काय हो? आपण सकाळची उपासना करतो का? नामस्मरण करतो का? जसं आपण भोजन करतो तसं नामस्मरण सकाळचं करतो का? संध्याकाळचा हरिपाठ करतो का? नाही. आपण कबुली देतो का देवाजवळ? पण जगद्गुरू तुकोबाराय कबुली देतात. आपल्या सर्वांचा भार घेऊन कबुली देतात. म्हणजेच की नामस्मरण केलं पाहिजे. बघा, गुरु आणि शिष्याचं बोलायचं आहे आपल्याला. शिष्य काय करतो? आपल्या गुरुची प्रामाणिकपणे सेवा करतो. आता मला सांगा, आपल्याला भगवंताने हा जीवन अमोल किमतीचा हा आपल्याला देह दिलेला आहे, अमोल किमतीचा आहे, आणि या देहातच आपल्याला आपली सुटका करून घ्यायची आहे. आणि त्यासाठी काय करायचं आहे? सुटका म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घ्यायचा, आपला उद्धार करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे? सद्गुरू केला पाहिजे. सद्गुरूशिवाय आपली सुटका होणार नाही. पण गुरु म्हणजे काय? तर अज्ञान अंधकार नाहीसा करणारा तो गुरु, आपल्यातला अज्ञान नाहीसा करणारा तो गुरु. हा भवसागर तरुण जाताना आपल्याला काय वाटतं की आम्ही नामस्मरण करतो, आम्ही भवसागर सहज. देव माझ्या हातातून खीर खातो, हा नाम्याची खीर चाखतो, सोमवारची पुरे राखतो, हा नाम्याची खीर चाखतो, सोमवारची पुरे राखतो, पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा, वाली रामाची नामदेवरायांना वाटलं की देव माझ्या हातातून दूध पितो, खीर खातो, माझ्याशी बोलतो, म्हणजे की मला देव कळला असं वाटलं नामदेवरायांना. नामदेवरायांचा एक प्रसंग सांगते तुम्हाला. नामदेवराय आणि संत जनाबाई असे दोघे जण आळंदीला येत होते, ज्ञानेश्वर माऊलींच्या म्हणजे चारी भावंडांना भेटण्यासाठी. आणि ते आळंदीत आले, आणि आल्यानंतर जनाबाई त्यांना म्हणतात की तुम्ही काय करा? नमस्कार करा. तेव्हा नामदेवराय म्हणतात त्यात काय एवढं? वैष्णवांचे भारत देव शरण येताती शरण पंढरीशी. आणि हे मुक्ताबाईने पाहिलं. मुक्ताबाईंचे वडील बंधू निवृत्तीनाथ ते म्हणतात मुक्ताई तू विठ्ठल भक्त आले, तू जा आणि नमस्कार कर. तर मुक्ताबाईने काय नमस्कार केला नाही. परत ते जरा जोर लावून बोलले, मुक्ताई नमस्कार कर. तेव्हा मुक्ताबाई म्हणाल्या, दादा हे झाड चंदनाचं आहे आणि याला सर्पाच्या विळख्याने, याला अहंकाराच्या विळख्याने सर्पाच्या विळखा घातलेला आहे. आणि परत उद्देशून म्हणतात, नामदेवरायांना उद्देशून म्हणतात, अखंड जयाला देवाचा शेजार, काळे अहंकार नाही गेला, परब्रह्मा संगे नित्य तुझा खेळ. वा आंधळ्याचे डोहाळे का बाजले, मान अपमान दुरावला हेवा, दिवस असता दिवा हाती घेसी, घरी काम देणू ताक मागू काय, ऐसी आहे चाड जगा माझी, म्हणे मुक्ताबाई जाईला दर्शना, आधी अभिमाना दूर करा. बघा, परमार्थात अभिमान चालत नाही. अहो ह्या अभिमानाने, ह्या विषयाने देवाला सोडलं नाही, संतांना सोडलं नाही. आपण तर सामान्य मनुष्य आहे, म्हणून आपण काय केलं पाहिजे? सद्गुरू केला पाहिजे. आणि मग नामदेवरायांना म्हणजे त्यांना कसं तरी झालं. आणि नंतर त्याने काय केलं? मुक्ताबाईंना शरण गेले आणि बोलले, मुक्ताई चांगलंच ठेचलंच गे, या अहंकाराच्या सर्पाच्या विळख्याला चांगलंच ठेचलंच, काय करावं लागेल? तेव्हा मुक्ताबाई म्हणतात, हे मडकं अजून कच्चंच आहे, तुम्हाला गुरु करावे लागेल आणि तुम्हाला गोरोबा काकांकडे जावे लागेल. आता ही चारी भावंडे संत मंडळी सर्व गोरोबा काकांकडे गेले आणि गोरोबा काकांचे काम करण्याची जी मडके बनवायची जी थापी होती, त्या थापीने त्यांनी सर्व ज्ञानेश्वर माऊलींच्या डोक्यावर थाप मारली, पण ते काही बोलले नाहीत. निवृत्तीनाथांच्या थाप मारली, तेही काय बोलले नाहीत. मुक्ताबाई महाराजांच्या, तेही काय बोलले नाहीत. आणि सोपानदेवाच्याही
आणि नंतर नामदेवरायांच्या जेव्हा थाप आले तेव्हा ते ओरडले. तेव्हा गोरोबा काकांनी काय ठरवलं की हे मडकं कच्चं आहे. आणि नंतर नामदेवराय काय केलं, त्यांनी भगवंताकडे गेले आणि भगवंताकडे भांडले. बघा, संत देवाकडे भांडत होते, बोलत होते, सर्व मनातील बोलत होते. तेवढा त्यांचा अधिकार होता, आपला तेवढा अधिकार नाहीये. नामदेवराय गेले, भगवंताला म्हणाले, भगवंताकडे भांडले. भगवंत म्हणाले, अरे नाम्या, तुझं मडकं अजून कच्चंच आहे, तू काय कर, तुला गुरु करावे लागेल. आणि त्यासाठी तू औंढा नागनाथ हिंगोलीमध्ये आहे, 14 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे, तिथे तू जा आणि गुरु कर. भगवंताच्या आदेशानुसार नामदेवराय औंढा नागनाथ इथे गेले. आणि गेल्यानंतर बघतात, एक आश्चर्य बघतात की एक मनुष्य असा झोपला होता आणि त्याचे पाय होते ते पिंडीवर होते आणि त्यांना सर्व रक्तपित्ती असा आजार झालेला होता. नामदेवराय म्हणतात, अरे यांनाच देव कळला नाही, यांना काय मी गुरु करू. आणि ते पुढे चालले. मग त्या महापुरुषांनी काय केलं, नामदेवरायांना बोलले, तुम्ही माझे एक काम करता का, माझे एवढे पाय आहे ना ते उचलून बाजूला ठेवा. पण नामदेवरायांनी त्यांच्या पायांना पण हात लावला नाही, कारण सर्व रक्त वगैरे असं होतं पायाला. नामदेवरायांनी काय केलं, आपलं उपरणं काढलं, त्यात पाय घेतले आणि पाय असे बाजूला ठेवले. तिथे पिंड तयार झाली. मग त्यांनी काय केलं, त्यांना वाटलं की हे साधारण मनुष्य नाही, हे कोण आहे, एक महापुरुष आहे. मग त्यांना ते शरण गेले. ते कोण होते, विसोबा खेचर, नामदेवरायांचे गुरु विसोबा खेचर. आणि मग विसोबा खेचराने त्यांना अनुग्रह दिला आणि उपदेश केला. काय उपदेश केला की सर्वभूती विठ्ठल. बघा, गुरु आपले काय करतात, आपले गुरु आहेत ना, ते आपल्यातील अज्ञान अंधकार नाहीसा करतात. आपण अगोदर नामस्मरण करतो, काही आपल्याला माहिती पडत, पण सद्गुरू केल्यानंतर आपल्याला अज्ञान अंधकार सर्व आतमध्ये काय विषय आहेत ते सर्व आपल्याला माहिती पडतात. तसं नामदेवरायांनी माहीत पडलं. बघा, एकदा का आपण शाळेत जायला चालू झालं की शाळेत गेलेल्या मुलांची परीक्षा असते, त्या पद्धतीने भक्तीला लागलं की आपल्या परीक्षा चालू होतात. भगवंताने नामदेवरायांची परीक्षा घ्यायची ठरवली. विठ्ठल श्वान रूपे आला. विठ्ठल कुत्र्याच्या वेशात आले नामदेवरायांकडे आणि त्यांनी काय केले, भाकरी पळवली. तर नामदेवराय त्यांच्या पाठून पळतात आणि म्हणतात, हे देवा, कोरडी भाकरी खाऊ नका, तूप घ्या देवा, तूप घ्या. आणि कुत्र्याच्या वेशात असलेले भगवंत म्हणतात, अरे नामे, तुला कसं कळलं. तर नामदेवराय म्हणतात, खेचराने उपदेश केला आहे की सर्वभूती विठ्ठल. बघा, आपल्याला असं आपले गुरु आपल्याला काय करतात, आपल्याला ज्ञान देतात, म्हणून आपण सद्गुरू केला पाहिजे. कारण सद्गुरू शिवाय आपली सुटका नाही. सद्गुरू विना सापणे सोय, धरावे ते पाय आधी आधी. बघा, हे जग आहे ते सर्व अज्ञानाकडे चालले, व्यसनाकडे चाललेले आहे. भगवंताला पाहावे ना. भगवंताने काय केलं, संतांना पाठवले, तुम्ही जा आणि काय करा, लोकांचा उद्धार करा, लोकांचं जीवन सुखमय आनंदमय करा. जगद्गुरु तुकोबाराय आले आणि येतानाच म्हणतात, हाकारावने सांगे तुका नाम घे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावतावया, झाडू संतांचे मार्ग, आडर आणि पडले जाग, उचिष्टाचा भाग, काय उरले ते सेव. दुसरे चरण आहे बघा, येथे उपकारासाठी गरजाले वैकुंठी. तुकोबाराय म्हणतात, आम्ही इथे तुमच्यावर उपकार करण्यासाठी आलेलो आहोत. कोठून, वैकुंठातून आलेलो आहोत. हा भवसागर करताना तुम्ही दुःखात, त्रासात, संकटात अडकणार आहात आणि हे भोग भोगताना तुम्ही आमची आठवण केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला आमची आठवण येणार आणि आम्ही सांगितलेले जर तुम्ही उपाय केला तर हा भवसागर तुम्ही सहज तरून जा. केव्हा, जर आम्ही सांगितलेले उपाय केला तरच. बघा, अर्जुन भगवंतांना भगवद्गीतेमध्ये म्हणतात, तुझे नामची नाविका सद्भाविकांची तारवया. नाम सांगितलेलं आहे, तुझे नामची नाविका सद्भाव, जे भाविक भक्त आहेत तेच तरुण जातील. बघा, असे जगद्गुरु विठ्ठला. हा भवसागर तरुण जाताना तुम्हाला आमची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. माय बापू आपल्या पाठीमागे काय
काढलं असेल, एक दुःख कुठलं लागलं असेल तर जन्म मरण जन्मणं अखंड चालूच आहे. भगवंताची प्राप्ती होईल का त्याने आपल्याला? आणि या जन्ममरणामध्ये किती त्रास आहेत बघा. एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 2 477 क्रमांकाची ओवी आहे. जन्म मरणाच्या ओढी नाना दुःखांची या कोडी, अभक्त सोशिती सांकडी, हरिभक्ता ते स्वप्नीहीन लगी. या जन्ममरणाच्या ओढी नाना दुःखांची या साकडी, या साकडीमध्ये जन्ममरणामध्ये त्रास आहेत, संकट आहे, दुःख आहे. आणि यामध्ये कोण अडकणार आहे तर अभक्त. नाही ज्यासी भक्ती ते पतिता भक्त, हरिसे भजत दैवत. हा भक्त म्हणजे पापी सांगितलेलं आहे, तेच या प्रवाहात अडकणार आहेत. आणि जे हरीचे भक्त आहेत ना ते या प्रवाहात सापडणार नाहीत. आणि हे जन्ममरण जर आपल्याला चुकवायचं असेल तर आपण सद्गुरू केला पाहिजे. बघा, आई वडील हे आपले गुरु आहेत, आई वडील गुरु आहेत, पण ते आपल्याला गर्भवास देतात. आणि सद्गुरू काय करतात? आपला गर्भवास चुकवतात. आई वडील प्रत्येक जन्मात आपले वेगवेगळे असतात, पण सद्गुरू चिरंतन आपला मायबाप आहे, म्हणून आपण सद्गुरू केला पाहिजे. बघा, जगद्गुरु तुकोबा सर्व संत मंडळी आपल्याला काय सांगतात बघा. लोकांना संत जनाबाईने सांगितलं की तुम्ही काय करा, तुम्हाला हा अमोल किमतीचा नरदेह मिळाला आहे. नरदेह दुर्लभ, हा नरदेह दुर्लभ आहे मायबाप हो. अनेक जन्मामध्ये, प्रत्येक जन्मामध्ये पुण्य साठून तिळ तिळ पुण्य सांचा पळे, नाम तुझे आतोचे आतुडे, समागमागडे संतांचा. तिळ प्रत्येक जन्मामध्ये आपलं पुण्यही थोडी थोडी साचून आपल्याला हा आपल्याला जन्म मिळालेला आहे. हा अमोल किमतीचा आहे, हा परत हा जन्म मिळणार नाही. भगवंत पंचरत्न गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात, सर्व जन्मांच्या शेवटी हा मनुष्य जन्मे पावे पाटी, यापरी उत्तम किरीटी म्या रचली नाही. येणे जन्मामध्ये ओळखावे, येथेची आपणा ते उतारावे, आणि येथेची जोडावे नरक यातनेसी. बहुता हिणता योनी सोडविता नाही कोणी, अनेक सुकृतापासून पाविजे नरदेह. अनेक सुकृतापासून आपल्याला नरदेह मिळालेला आहे. तीळ तीळ पुण्य साचून त्यानंतर काय पाप आणि पुण्याचा समान वाटायला तेव्हा आपल्याला हा मिळालेला आहे. आणि हा कशासाठी मिळालेला आहे तर आपला या जन्मातच आपण उद्धार करून घेतो. दरवाजा जर म्हटलात ना की सुटण्याचा दरवाजा आहे, तो म्हटला तर मनुष्य देहाचा आहे, दुसऱ्या जन्मामध्ये नाही. म्हणून या जन्मातच आपण भगवंताची ओळख, देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देहामध्ये भजन आपण करू शकतो, हे ज्ञान कुठे नाही. पशुपक्षी करू शकतात का? जर पशुपक्षी करू शकले असते तर आता इथे कीर्तनाला आले असते. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. आपल्यालाच ही विवेक बुद्धी दिलेली आहे, चांगलं काय आणि मनुष्य म्हणजे काय, त्याने काय पालन केलं पाहिजे, हे सर्व मनुष्य देहाला सांगितलेलं. आणि मनुष्य देहामध्येच आपण भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. तर तो जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की तुम्ही काय कराय, आता या कलियुगामध्ये तुम्ही कशाच्याच भानगडीत पडू नका, कशाचीच भानगडीत पडू नका. कारण काय तर दुसरी साधने आहेत भगवंताच्या प्राप्तीची. यज्ञ, कर्मकांड, तप अनेक आहेत, पण त्याला पैसा लागतो, वेळ लागतो आणि शाश्वती पण नाही. पण या कलियुगामध्ये एक भगवंताचं नाम घ्यायला सांगितलेलं आहे, एक सोपं साधन सांगितलं आहे की कलियुगामध्ये नाम हेच सार सांगितलेलं आहे. कलियुगी उदार हरीचे नामे, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. नाम भगवंताचं घ्यायला सांगितलं. आणि ते नाम कुणापासून घ्यायला सांगितलेलं आपल्याला? सद्गुरू कडून घ्यायला सांगितलं. सद्गुरू कडूनच नाम घेतलेलं आणि आपल्याला काय होईल, भगवंताची प्राप्ती होणार आहे. तर जगद्गुरु तुकोबराय आपल्याला काय सांगतात की नाम हेच कराय. बघा नाम कसं आहे हो, जीवे गोड तेना अक्षरांचा रस, अमृत जयासी पिके पुढे. नाम साराचे सार, शरणागत यमकिंकर. नाम अगदी भगवंताचा. बघा एक पद्मपुराणा स्कंद पुराणामध्ये एक श्लोक आहे नामाचं महात्म्य सांगताना. गोकोटी दानम ग्रहणेषु काशी, प्रयाग गंगायुत कल्पवासा, यज्ञयुत मेरु सुवर्ण दानम, गोविंद नाम कदापि तुल्यम. गोकोटी दान म्हणजे कोटी गायींचं दान केलं सूर्यग्रहणाच्या वेळी, काशीला जाऊन केलं किंवा गंगेच्या ठिकाणी केलं तरी भगवंताच्या नामाबरोबर तुलना होऊ शकत नाही. यज्ञामध्ये सुवर्ण मेरू म्हणजे पर्वत हा दिला तरी पण त्याच्याबरोबर त्याची तुलना होऊ शकत नाही. एवढं भगवंताचं नाम मोठं आहे.
म्हणून भगवंताच्या नामानेच आपण काय करतो, दुःख आलं की नाम घेतो, सुखामध्ये नाम घेतो का आपण? नाही. माझे संत कबीर खूप दोहे आहे संत कबीरांचा. ते सांगतात, दुःख में सुमिरण सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरण करे, दुःख काहे को होय, कबीरा दुःख काहे को होय. तुम्ही दुःखामध्ये नाम घेण्यापेक्षा सुखामध्ये नाम घ्या, तुम्हाला दुःख येणार नाही. संतांच्या बोलण्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. संत सांगतात तेच खरं. बघा, संत आपल्यासाठी कशासाठी आले तर आपला उद्धार करून देत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय विपतित कीर्तिवाण, अवतार तुम्हा धराव्या कारण, उद्धराया जन जड जीवाय. पृथ्वी तलावर जे जड जीव आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी आलेला आहे. आणि या कलियुगामध्ये काय सांगितलंय आपला उद्धार करण्यासाठी? एक नामच सांगितलेलं आहे, सोपा उपाय सांगितलाय. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. पर आपल्याला पूर्व पुण्याही पाहिजे. सद्गुरू मिळवण्यासाठी आपल्याला पूर्व पुण्याही पाहिजे. सद्गुरूची प्राप्ती सहज होत नाही. बघा, माझे तुकोबरा एका ठिकाणी सांगतात, बहु अवघड असे संत भेटी, तरी जे गजेटी करुणा केली. संतांची संगत घडणं खूप कठीण आहे. पण मी सांगते तुम्हाला एक, की जर आपण साखर घातली तर मुंग्या येतात. पुढे जाऊन सांगते की आंब्याच्या झाडावर जर आंबा पिकला तर मालकाला सांगावं लागतं काय हो, घेऊन जातात. एवढं सद्गुरू आपले. पण आपल्याकडे प्रेम केलं पाहिजे भगवंतावर. आपण सगळ्यांवर प्रेम करतो, पण भगवंतावर प्रेम केलं पाहिजे. बघा, संत आपल्याला जसा संसार आहे तसा संत नाही होता, गोपिकांनाही होता. पण त्या कशा असायच्या? संसारी असावे, आसोनी नसावे, कीर्तन करावे वेळोवेळा. त्या संसारात होत्या, पण मन भगवंताकडे होतं. आपल्यासारखा संसार, पण संसार करून त्यांनी परमार्थ चांगला करून टाकला. अखंड सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा भाजी औखी मिठाई माझी. बघा, असं की त्यासाठी आपण काय केलं पाहिजे की दुसऱ्या साधनं जर केलं. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात की दुसऱ्या साधन तुम्ही कशामध्ये पडू नका. कलियुगामध्ये भगवंताचं नाम चिंत घ्या. नामाविन तत्व नाही रे अनेता, वाया अनेक पंथा जा शिजणे. तुम्ही वाया जाऊ शकता, म्हणून काय करा, तुम्ही भगवंताचं नाम घ्या आणि आपलं कल्याण करून घ्या. आपल्याला संत आपलं कल्याण करून घेण्यासाठी आले. त्याने आपला देह झिजवला. कोणासाठी? आपल्यासाठी. लोकांना संतांना आपल्याबद्दल खूप काळजी लागते की वाया जायला नको, म्हणून संतांनी काय केलं, आपल्याला मार्ग लावून दिलेला आहे. आता तुम्ही म्हणाल, बघा, आपण एखादा मनुष्य जास्त शिकतो, पण त्याला त्याची इच्छा काय असते ती पूर्ण होत नाही. बघा, शिकला तर तो काय म्हणतो, मी जर मला मार्गदर्शक मिळालं असतं तर मी डॉक्टर झालो असतो, इंजिनियर झालो असतो. तसंच आपल्याला हे अमोल किमतीचा हा देह दिलेला आहे, पण आपल्याला सद्गुरू नाही मिळाला तर आपलं जीवन फुकट आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपल्याला मार्गदर्शक, भगवंताने मार्गदर्शक पाठवलेले आहे संतांना आपल्यासाठी, आपला उद्धार करून घेण्यासाठी. मग संतांनी जो मार्ग कसा आहे, संतांचा मार्ग, संत हे महात्मे आहेत, आपण दुरात्मा आहोत. संतांच्या जे पोटात असतं तेच ओठात, तेच कृतीत असतं. आपलं नाही, आपलं पोटात एक, कृत्य ओठात एक आणि कृतीत चौथंच असतं. म्हणून ते महात्मे आणि आपण संत आहोत. संतांनी काय आधी केले मग सांगितले. अनुभव आले अंगा, जसे बोलतात तसेच करतात. यथा चित्तम तथा वाचो, यथा वाचस तथा क्रिया, चित्ते वाची क्रिया यांच्या साधनामे एक रूपता. ते बोलतात तसंच करतात. म्हणून आपण सद्गुरूंच्या संतांच्या वचनावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. संतांच्या वचनावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि तो मार्ग दिलेला आहे ना, तो मार्ग कसा आहे हो, सुलभ, सोपा आणि सुखरूप आहे. मार्ग दावणी गेले आधी दयाने आपण कशातच अडकणार नाही. म्हणून संतांचा मार्ग आपण स्वीकारला पाहिजे. बघा, आपण आता हळूहळू पुढे जाऊ. जरा कीर्तन लांब. तर बघा, सद्गुरूचं महत्व आपल्याला थोडंसं सांगायचं
सांगायचं होतं म्हणून म्हणते. तर बघा, आपण जी भक्ती करतो ती भगवंताची होण्याकरता, भगवंताची व्हायला पाहिजे. त्यासाठी एक एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 2 478 क्रमांकाची ओवी आहे. भक्तीचे आगाध महिमान ते तेरी गेना भवबंधन, ते करावया भगवत भजन सद्गुरु चरण सेवावे. भक्तीचे महिमान आगाध आहे, त्यामध्ये संसारालाही वाव नाही. आणि ते भक्ती करण्यासाठी काय करायला पाहिजे आपण, तर सद्गुरूचे चरण, सद्गुरूला शरण जायला पाहिजे. सद्गुरूला शरण जायला सद्गुरू काय करतात आपल्याला, तर निजवस्तू सद्वस्तूची आपल्याला ओळख करून देतात. बघा, नामदेवरांचा एक अभंग, सुंदरच अभंग आहे. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझे मज सुख दाविले डोळा, दिसली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, तया उतराई व्हावे कोण्या गुणे, जन्म नाही येणे ऐसे केले, माझे मज सुख दाविले डोळा, दिसली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, नामा म्हणे निजी दाविले सोय, न विसरावे पाय विठोबाचे. बघा, संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकोबाराय, सर्व संत जनाबाई सर्व आपल्याला काय सांगतायत की विठोबाचे सांगितले, विठोबाचंच नाव घ्यायला सांगितलेलं आहे. संत जनाबाई लोकांना म्हणतात, तुम्हाला हा नरदेह मिळाला आहे, तुम्ही काय करा, देहाचं सार्थ करून घ्या. तर लोक बोलायला लागले, जनाबाई तुम्ही म्हणता जन्माचं देहाचं सार्थ करून घ्या, पण देहाचं सार्थ कशाने होईल. तर जनाबाई पुढेच म्हणतात, वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो या देहाचे. वाचेने विठ्ठलाचेच नाम घ्यायचं आहे. का हो सर्व संत मंडळी आपल्याला सांगतात असे, तर विठ्ठला काय हो, सर्व देवांचाही देव बळीया माझा पंढरीराव. तो सर्व देवांचा देव आहे, सर्व देव त्यालाच पुजतात. म्हणून आपल्याला संत मंडळी काय सांगतात, आपल्यालाही ते सांगतात, अनुभव आले अंगात ते जगात येत असे. त्याने पण काय सांगतात, आपण तुम्ही विठ्ठलाचेच नाम घ्या. पुढे जाऊन सांगते, बघा, सद्गुरू आपण केल्यानंतर आपल्याला काय देतात, निज वस्तू देतात, सद्वस्तू देतात. का, तर त्यातून आपल्याला जन्म मरणाच्या आपण फेऱ्यामध्ये अडकणार नाही. आईच्या गर्भात असताना आपण भगवंताला काय म्हणतो, देवा मला यातून सोडव. देव म्हणतो, हा तुला सोडेल, पण तू बघा माझं नाव घेशील का. तो म्हणतो, हो, वचन नाम गर्भात असताना आपण काय बोललो होतो, देवा मला सोडव आणि मी तुझं नाम घेईन. आणि जेव्हा जमिनीचा स्पर्श बाहेर आला, तर जमिनीचा स्पर्श लागल्यानंतर म्हणतो, कवा कवा मी कधी
हा भावसागर तरुण जाण्यासाठी सद्गुरू आपल्याला नाम देतात. आणि सद्गुरू आपल्याला बघा आपल्या मरणाची चिंता करतात. निज शिष्यांची मरण चिंता सोये निवारी जो वस्तुता तोची सद्गुरु तत्वता येर गुरुतात तंत्र मंत्र उपदेशे. दुसरे गुरु आहेत, अनेक गुरु आहेत, पण ते आपल्याला तंत्र मंत्र उपदेश करणार आहेत. पण सद्गुरू आपल्याला काय देतात तर सद्वस्तूंची ओळख करून देतात आणि भगवंताची त्या नामाने आपल्याला प्राप्ती करून देतात. म्हणून आपण सद्गुरू केला पाहिजे. आता सद्गुरूची उपमा कोणाजवळच होऊ शकत नाही. भगवंतच सद्गुरूच्या रूपाने आलेले आहेत. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव भोय गुरु. भगवंतच त्या रूपाने आलेले आहेत. आणि बघा सद्गुरू समोर राहिले आणि भगवंत राहिले तर आपण सद्गुरूला केला नमस्कार तरी तो भगवंताला पावतो. म्हणून आपण सद्गुरूला पहिला नमस्कार केला पाहिजे. आणि सद्गुरू काय देतात आपल्याला तर निज शिष्यांची मरण चिंता, मरणाची चिंता आपले ते सद्गुरू करतात. सद्गुरू उपमे समान पाहता जगी नदीचे आन आगाध सद्गुरूचे महिमान भाग्य विना भेटेना. सद्गुरू आपल्याला भाग्यशिवाय भेटत नाही. पूर्व पुण्य जर आपली असेल तरच आपल्याला सद्गुरूची प्राप्ती होते, म्हणजे सद्गुरू आपल्याला भेटतात. आणि एकदा का सद्गुरू भेटले सद्गुरू काय करतात तो तर आपल्याला इहलोकातून परलोकातही उत्तम स्थान मिळवण्यासाठी आपल्यासाठी प्रयत्न करत असतात, म्हणजे आपल्यासाठी करून ठेवतात. इतकं आपल्याला मरणाचीही चिंता ते करतात. आणि सद्गुरू कृपा एकदा का झाली कशी सद्गुरू कृपा होते तर निष्काम पुण्याची या कोडी आगाध वैराग्याच्या जोडजोडी नित्य नित्य विवेक आवडी तै पाविजे सद्गुरू कृपा. निष्काम कर्म केलं पाहिजे, वैराग्य पाहिजे, नित्य नित्य विवेक पाहिजे आणि नित्य नित्य विवेक आवडी तै पाविजे सद्गुरू कृपा. आपल्याकडे विवेक बुद्धी पाहिजे, तेव्हा आपल्याला सद्गुरूची प्राप्ती होणार. आता सद्गुरू कृपा हाती चढे भक्तीचे भांडार उघडे कडी काळ पळे पुढे एर काय बापुडी भय भय. म्हणजे आपल्याला एकदा सद्गुरूची कृपा झाली ना की भक्तीचे भांडार उघडे आणि एरी काय कळी काळ काय आपल्याला कळी काळाची भीती नाहीये. आता बघा एक तुम्हाला मांजराचं उदाहरण सांगते. एक मांजर असतं आणि उंदीर. मांजराने उंदराला बघितलं की ते बघत बसतं का इकडे तिकडे नाही तर त्याच्यावर लगेच झडप मारतं, त्याला चावल म्हणून काय करतं फेकून देतं 84 लाख शिवाने. आणि तेव्हा आपल्या बाळाला जेव्हा उचलतं तेव्हा अलगद उचलतं, दात तेच पण परिणाम वेगळे. तसंच घेऊन जाय मांजर काय करतं झडप मारतं. बघा तसं सद्गुरू काय करतात जे भक्ती करत नाहीत ना त्याला यमाच्या तावडीत देतात. सद्गुरू म्हणतात तुम्हाला म्हणजे देव म्हणतात की तुम्हाला आम्ही सद्गुरू पाठवले ते संत पाठवले ते आणि तरी तुम्ही ऐकलात नाही. काबा कोणाचे गेले ज्याचे त्याने अनिहित केले. आणि जे भक्ती करतात त्या सद्गुरू काय करतात आपल्याकडे निजधामला घेऊन जातात, परमधामला. परत तिथे जन्म मरणामध्ये आपण अडकत त्या फेऱ्यामध्ये अडकत नाही. असं निजधामला भगवंत आपल्यामध्येच लीन करून घेतात. म्हणून आपण सद्गुरू केला पाहिजे. बघा सद्गुरू प्राप्ती झाल्यानंतर आपली मनोरथ कशी फटाफट पूर्ण होतात. बघा ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्या अध्यायामध्ये 22 क्रमांकाची ओवी आहे. ज्ञानोबा काय म्हणतात मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो संसार पुरू म्हणून विशेष आत्या धरू विवेकावरी. माझ्या हृदयाचे सद्गुरू वास करत आहेत ज्यांच्या कृपेने मी हा संसार महापुरू तरलो आणि म्हणूनच आत्मविचारांवर माझी प्रीती जडली. पुढच्या ओवीत सांगतात एखाद्याच्या डोळ्याला जर आपण अंजन लावलं तर त्याच्या डोळ्याला सामर्थ्य येतं, स्पष्ट दिसू लागतं. तसं सद्गुरू केल्यानंतर कसं होतं बघा काय होतं पुढं की अदृश्य धनाचा जो साठा आहे त्याचा
शोध घेतला असता भूमिगत ठेवा जो आहे तो स्पष्ट दिसतो. पुढे जाऊन सांगते, एकदा का चिंतामणी आपल्या हातात आला तर आपली इच्छा मनाची इच्छा हेतू फटाफट पूर्ण होतात. तसं ज्ञानोबा माऊली म्हणतात, माझ्या सद्गुरूने माझे मनोरथ तसे पूर्ण केलेले आहेत. पुढे जाऊन म्हणतात, जरा फटाफट घेतल्या जरा, तर पुढे जाऊन म्हणतात, जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकृत्य होईजे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. बघा, जाणत्याने काय करा, गुरु करा, त्याने कृतकृत्य होईजे. अखंड नामस्मरण आणि नामस्मरण करा, सत्कर्म करा आणि काय करा, कृतकृत्य होईजे, ब्रह्मस्थिती प्राप्त करून घ्या. जसं की त्याने उदाहरण दिले, एखाद्या झाडाच्या मुळाला आपण पाणी घातलं की काय होतं, त्याच्या शाखा पल्लव काय होतात, टवटवीत होतात. तसं आपण नामस्मरण की आपलं असं इवलेसे रोप लाविले द्वारे फुले विचित्राती वरू करी असे आला. पुढे जाऊन ज्ञानोबा माऊली काय म्हणतात की बघा, सर्व त्रिभुवनातील ज्या नद्या आहेत त्यांच्यामध्ये जेव्हा आपण स्नान करतो त्याचं जे पुण्य आहे ते एका समुद्रात केलेल्याच आपल्याला मिळतं. म्हणजे सर्व देवांना नमस्कार सगळं करून तेच तेवढं पुण्य आहे ते आपल्याला एका सद्गुरूला नमस्कार केल्यानंतर मिळतं. पुढे जाऊन म्हणतात, असे जे सद्गुरू आहेत त्यांनी काय केलं, माझे सर्व मनोरथ पूर्ण केलेत आणि सर्व इच्छा आणि हेतू पूर्ण करण्याचे जे ठिकाण आहे ना ते एक सद्गुरूच आहे. आणि अशा सद्गुरूंना मी वारंवार वंदन करतो, नमस्कार करतो. बघा, आता मी सांगितलं काय, गुरु आणि शिष्याचं सांगितलंय. आता मुलगा आपल्या आईवडिलांची प्रामाणिकपणे सेवा करतो. थोडासा वेळ होणार आहे, माफ करा. तर मुलगा आपल्या आईवडिलांची प्रामाणिकपणे सेवा करतो. आईच्या गर्भात जेव्हा मुलं असतं तेव्हा आई बघा किती त्याला सावरत, किती सांभाळत आपली शेतीची घरातील सर्व काही काम करते. आपण तर खूप त्याला जपत असते आणि घरातली कामही उत्तम पद्धतीने करते, अशी कामं करते. बघा, दोन पती पत्नी असतात आणि पत्नी काय म्हणते, पतीला म्हणते की तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता. तो म्हणतो की मी भरपूर प्रेम करतो. किती प्रेम करता तुम्ही, काय तुमच्या आईचं काळीज आणून द्याल का. तर तो म्हणतो हो, आणि तो जातो आणि आईचं आपले काळीज काढून आणतो आणि आणताना धावत येताना त्याला ठेस लागते आणि पडतो. तर ते काळीज काय बोलतो, बाळा तुला लागलं तर नाही ना, आईसी कळवयाची जाती करी लाभावी न प्रीती लेकुराचे ही अपेक्षा करत नाही, त्या मुलाला आपले संस्कार देत असते. बघा, एक पद्मपुराणामध्ये एक श्लोक आहे, आईवडिलांच्या महात्म्य सांगणारा एक संस्कृत श्लोक आहे. सर्व तीर्थमयी माता सर्व देवमय पिता मातरम पितरम तस्मात सर्व यत्नेन पूजयेत. याचा अर्थ असा आहे की आईमध्ये सर्व तीर्थांचा वास आहे आणि सर्व देवमय पिता, पित्यामध्ये सर्व देवांचा वास आहे. आईमध्ये सर्व तीर्थांचा वास आहे, म्हणजेच की आईवडिलांच्या चरणाजवळ सर्व तीर्थ आहे. वडिलांमध्ये सर्व देवांचा वास, म्हणजेच की वडील हे कोण आहेत, देव स्वरूप आहे. आणि म्हणूनच मातरम पितरम तस्मात सर्व यत्नेनं पूजयेत. काय सांगितले, म्हणूनच सर्व प्रयत्नाने आपण आईवडिलांची सेवा केली पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे. बघा, आईवडिलांची सेवा कोणी केली हो, तर भक्त पुंडलिकरायांनी आपल्या आईवडिलांची सेवा केली. मी जरा सांगते तुम्हाला प्रसंग. एकदा काय झालं, पंढरपुरामध्ये भगवंतांना लोकांनी सांगितलं की एक मनुष्य तो काय करतो, आपल्या आईवडिलांची सेवा करतो. आता आईवडिलांची सेवा करणे हे भगवंताचा आवडीचा विषय झाला. भगवंत तिथे स्वतः जातात आपल्या भक्तासाठी, आपल्याला जावं लागत नाही, भगवंतच येतात. आणि भगवंत आले
आणि पुंडलिकराय म्हणाले, पुंडलिका हाक मारलं. तर पुंडलिकाने का हाक दिला नाही, परत विचारले, पुंडलिका अरे इकडे बघ तरी. पुंडलिकरायाने काय केलं, तिथली वीट होती ते आपल्या आईवडिलांची सेवा करण्यामध्येच मग्न होते आणि त्यांनी वीट उचलली आणि पिरकावून ऐसा कैसा रे भगवंत विटेवर उभे आहेत एका भक्ताच्या उद्देशावरून. कारण भगवंतांना भक्त आणि संत खूप प्रेम आहे, प्राणाहूनही प्रिय आहे. भगवंतांना सांगितलं की तू तिथे उभा राहा. युगे 28 झाली, युगे 28 विटेवर उभा व आम्हा गिरतमाई दिशे दिवे शोभा. आपण आरती बोलतो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर भगवंत अजून आणि त्याच्यामुळे पुंडलिकरायांमुळे आपलाही फायदा झाला, आपल्यालाही भगवंत मिळाले. आपणही पंढरपूरची यात्रे करायला लागलो आणि भगवंताची प्राप्ती आपण त्यासाठी आपण प्रयत्न करतो. बघा त्याच्या संगतीने संगत तशी पंगत, आपण तशी संगत धरली पाहिजे. तर भगवंत अजून उभे आहेत. तर संत जनाबाईंचा एक सुंदर असा अभंग आहे बघा, निश्चित भक्त पुंडलिक होते, यावरून एक त्यांचा एक अभंग आहे. भला भला पुंडलिका तुझ्या भावाने दारा पुढे, असं एक अभंग आहे. आपण पुढे जाऊया. तर असे पुंडलिकाने सेवा केली, कुठेही जाण्याची गरज नाही. आईवडिलांची सेवा केली की भगवंताला पावते आणि भगवंताची केली तर आईवडिलांची आपल्याला मिळणार नाही, भगवंताची केली की आईवडील आपल्याला मिळतील. म्हणून आपण आईवडिलांची सेवा करते. आपल्याला पलंग चांगला झोपायला पलंग आहे, चांगला खाट वगैरे सर्व आहे, पण झोप नाही आली तर काय उपयोग आहे, काय होत्या नाही. तसं स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई आपल्याला खूप, आपली माता ही जननी खूपच, आई वडील आपले पाहिजे आपल्याला, तरच आपल्याला चांगले संस्कार होणार. तर विठाला आई वडील केवळ काशी तेने ना जावे तीर्थाशी. बघा मुलगा काय म्हणतो, मी माझ्या आई वडिलांची सेवा करतो. आता आपण पती पत्नीकडे या. पत्नी काय म्हणते, मी माझ्या पतीची प्रामाणिकपणे सेवा करते. तर पत्नी म्हणून आपण एक पतिव्रतेचं आपण थोडं सांगूया की एक शांडिल्य नावाची एक पतिव्रता होती आणि कौशिक नावाचा तिचा पती होता. आणि तो कसा, त्याला कोड आलेलं होतं आणि आजारी असायचा तो. तिने काय केलं, एकदा एका राजाने मांडवी ऋषीला शिक्षा दिली होती, सुळावर चढवले होते, पण त्यांचे तपोबल, भक्तीचं तपोबल होतं, त्यामुळे त्यांना मरण आलं नाही. ते अखंड तिथे नामस्मरण त्या सुळावर करत राहिले. आणि शांडिल्य आपल्या पतीला रोगीट थोडा पती होता म्हणून तिने काय केलं, तो आजारपणामुळे साप बारीक झालेला होता. तिने काय केलं, पाठीमध्ये म्हणजे टोपलीमध्ये आपल्या पतीला ठेवलं आणि ते अशीच जात असताना काय केलं, त्या तिच्या पतीचा हात लागला त्या शूळाला आणि त्याचं तप तो जो भगवंताचं नामस्मरण चिंतन करत होता तर ते थांबलं. त्यामुळे त्याने काय केलं, शाप दिला. तिला काय सांगितलं शांडिल्यला की सूर्य उगवायच्या अगोदर तुझा पती मरेल. आता बघा पती मरेल म्हटल्यानंतर तिला खूप काळजी लागली. ती त्याला शरण आली मांडवी ऋषींना आणि म्हणाले, असं करू नका हो, चुकून हात लागला, अंधारात काही दिसलं नाही. पण ते म्हणाले, तू पतिव्रता असशील ना तर तू त्याचा जीव वाचवू शकशील. तिने लगेच काय केलं, सूर्याला बोलली की तू उगवायचं नाही ना तर मी तुला शाप देईन. सूर्य उगवायचा थांबला. तुका म्हणे पतिव्रता जन्माला येणारे थांबले, मरणारे पण थांबले, सगळे हाहाकार उडाला. सर्व देव काय केलं, ब्रह्मा विष्णू महेशकडे गेले आणि नारद मुनीही गेले, सर्व देव गेले आणि त्यांनी सर्व काय सांगितलं की असं असं झाले देवा, कसं होणार, सर्व हाहाकार उडाला. तर एक पतिव्रता आहे, तिने सूर्याला थांबवल्यामुळे सर्व काही काम
थांबलेलं, दिनचर्या सर्व काही थांबलेली आहे. तर ब्रह्मा विष्णू महेश काय म्हणाले, ते आमच्या हातात नाही. कारण तुम्हाला माहितीच आहे की सती अनुसयाची कथा, तिने आपल्या तपोबलावर तिने काय केलं तर ब्रह्मा विष्णू महेश्वर यांना काय केलं तर बालक बनवलं होतं. एवढी ती महान पतिव्रता होती. म्हणून ते तिन्ही देव काय म्हणाले, तुम्ही काय करा, भूतलावर जावा आणि अत्रींच्या आश्रमात जावा. अत्रि ऋषींची पत्नी सती अनुसया ही कोण आहे, महान पतिव्रता आहे आणि तीच तुम्हाला सोडवू शकेल. पतिव्रतेनेच पतिव्रताला सांगू शकेल. म्हणून सर्व देव अत्रि ऋषींच्या आश्रमात आल्यानंतर ते अत्रि ऋषींना शरण गेले आणि म्हणाले काय की एक पतिव्रता आहे शांडिल्य नावाची, तिने काय केलं, सूर्याला थांबवलंय आणि ती आता आम्हाला काय झालेलं आहे, सगळीकडे हाहाकार उडालेला आहे. तुम्ही एक काम करा, सती अनुसयाला सांगा. तर ती बोलली की अनुसया म्हणाली, हे माझ्याकडून जमू शकतं काम? तर अत्रि ऋषी म्हणाले, हो जमू शकतं. आणि लगेच मग ते शांडिल्याकडे हे सर्व देव आणि सती अनुसया, सर्व नारद मुनी वगैरे सर्व गेल्यानंतर तिने आपल्या पतीला आपल्या मांडीवर घेऊन जप करत बसली होती आणि तिने आपली अनुसयाने हाक मारली. शांडिल्या हाक मारल्यानंतर ती जागी झाली आणि ती म्हणाली, तिने नमस्कार केला, तुम्ही कोण आहात? तर ती म्हणाली, तू काय केलेलं आहेस, सूर्याला थांबवले, सगळीकडे हाहाकार उडवले, ही दनेराची आपण काय करायचे, थांबवली नाही पाहिजे. तर ती म्हणाली, असं कोणाला वाटतं का आपले पती मरावा म्हणून? कोणाला वाटतं का? मला सांग, मला काय करायचं आहे? माझा जर पतीच जर चांगला नसेल तर मला जग काय करायचं आहे? पतिव्रता नेणे अनेकांची स्तुती सर्व हवे पती ध्यानी मनी. तिला दुसरं काय आवडत नाही पतिव्रतेला. असं की मग काय केलं, सती अनुसया म्हणाली, तू एक काम कर, मी तुझ्या पतीला जिवंत करतो आणि तू सूर्याला उगवून दे. मग तिने पाणी घेतलं, ग्रहण केलं आणि सोडलं आणि सूर्याला सांगितलं, तू आता उगव. आणि सर्व रोजचं कामकाज चालू झालं. आणि काय केलं, पहिल्या श्वासातच त्याचा जीव गेला आणि दुसऱ्या श्वासात लगेच अनुसयाने त्याला जिवंत केलं. एवढं पतिव्रतेमध्ये ताकद आहे. तसंच आता पतिव्रतेचं लक्षण तुम्हाला माहिती पडलं. तसंच भगवंत अर्जुनाला पंचदशी गीतेमध्ये सांगतात, हा प्रसंग आहे त्यामध्ये, की भगवंताचं नाम कसं घ्यावं. जशी का पतिव्रता कशी आपल्या पतीच्या सेवेमध्ये असते, पती म्हणते त्या पद्धतीने करते, तसं भगवंताचं नाम एक निष्ठेने घ्यायचं आहे. तर भगवंत अर्जुनाला म्हणतात, सर्वापरी उत्तम साधना करी माझे नामस्मरण, उच्चिष्ट करू नको म्हणा अनेक ठाई, जैसी का पतिव्रता अनेक धर्म नेणे सर्वता, सर्व व्रत दान कथा पतीचं कारणे. पतिव्रता जशी नाम पतीच्या सवे असते, एकनिष्ठ असते, तसं माझं तू नाम घ्यायचं असं सांगितलेलं आहे. आणि तुकोबऱ्यांचे एक प्रमाण आहे बघा, पतिव्रता जैसा भ्रतार प्रमाण अम्मा नारायणा तैशा परी. असं आता आपण पतिव्रतेचं महत्त्व सांगितलं. पुढे नोकर काय म्हणतो, मी माझ्या मालकाची सेवा करतो. आणि नोकराने आपल्या मालक सांगेल तशा पद्धतीने राहावं. मग त्याचाही विश्वास बसतो, त्याला फसवता कामा नये. बघा, शिष्य आपल्या गुरुची प्रामाणिकपणे सेवा करतो, मुलगा आपल्या आईवडिलांची प्रामाणिकपणे सेवा करतो आणि पत्नी आपल्या पतीची प्रामाणिकपणे सेवा करते, नोकर आपल्या मालकाची प्रामाणिक सेवा करते. अशी सेवा केल्याने भगवंताची ती सेवा होते. हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. स्वामी का जो गुरुभक्ती पितृवचन सेवापती. बघा, शिष्य आपल्या गुरुची प्रामाणिकपणे सेवा करतो, मुलगा आपल्या आईवडिलांची प्रामाणिकपणे सेवा करतो, पत्नी आपल्या पतीची प्रामाणिकपणे सेवा करते, नोकर आपल्या मालकाची प्रामाणिकपणे सेवा करतो. या चौघांच्या सेवेमधील जे फळ आहे तेच भगवान महाविष्णूच्या पूजेमध्ये आहे. हेच
हेच यापेक्षा अनुभव माझ्या जीवनात नाही. हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. बघा, मनुष्य म्हटलं तर दोष हे आहेतच. शास्त्रामध्ये सांगितलं यत्र 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 जीवित्वम तत्र तत्र दोषत्वम. दोष हे आपल्यामध्ये आहेतच. बघा, दोष हे दोन प्रकारचे आहेत. ते म्हणजे एक पारमार्थिक दोष आणि दुसरा लौकिक दोष. आता पारमार्थिक दोष मध्ये काय सांगता येईल तर 80 वर्षाचा एक मनुष्य आहे आणि त्याला जगद्गुरु तुकोबरांचा गाथा माहिती नाही आणि ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी माहिती नाही. याला म्हणतात पारमार्थिक दोष. अजून पुढे जाऊन सांगते की 90 वर्षाचा झालेला म्हातारा बाबा म्हणतात की माझ्या जेव्हा अंगाला हळद लागली, म्हणजे त्यांच्या अंगाला हळद लागली तेव्हा मी मारुतीच्या मंदिरात पाऊल ठेवलं. तेव्हापासून हा पट्ट्या अजून त्या मारुतीच्या मंदिरात गेला नाही. समजून जायचं 90 वर्षाचा होऊन आपण मंदिरात आपल्याला जावं वाटत नाही, समजायचा हा पारमार्थिक दोष आहे. आता लौकिक दोषमध्ये काय सांगता येईल, भरपूर काय सांगता येईल लौकिक दोषमध्ये. लौकिक दोषमध्ये आपण झोपताना काही लोक झोपताना बोलतात, काही झोपताना चालतात. तू म्हणाल हो चालतात. बघा, मारुतीच्या मंदिरात झोपतो आणि विठ्ठलाच्या मंदिरात उठतो. पुढे जाऊन सांगते की झोपेमध्ये बोलतात. बघा, जस्ट सांगते तुम्हाला, आपण पंढरपूरची वारी करतो आणि दिवसभर तो मनुष्य दमला थकला की झोपला की आपला स्वतःचा सातबारा स्वतःच बोलून दाखवतो. याला बोलतात लौकिक दोष. आता तुम्ही म्हणाला आमच्याकडे हा एकही दोष नाही. हा दोष नसला तरी एक दोष आपल्या सर्वांच्यात आहे, तो म्हणजे खोटं बोलणे. खोटं बोलणे हे आपल्या सर्वांच्यातच आहे. संत आणि ब्रह्म त्यांच्यात तेवढे दोघे सोडून बाकी सर्व आपण आपले दोष हे आहेतच. बघा, विठ्ठल कीर्तनकार पण असला तरी काय झालं, कीर्तनकाराचं पण सांगते की कीर्तनकार असतो कुठे, भरण्यात, आणि सांगतो कुठे, मी आताच आले सुरबाची वाडीमध्ये आलेलो आहोत. सहज पहिला आपण एवढं खोटं बोलत नव्हतो, पण जेव्हा मोबाईल आले ना तेव्हापासून जास्तच आपण खोटं बोलायला लागलो. पुढे जाऊन सांगते, एक प्रसंग सांगते. शिव महापुराणामध्ये एक प्रसंग झालेला आहे. तर ब्रह्मदेव आणि महाविष्णू यांच्यामध्ये काय झालं, मतभेद चालू झाले. तर ब्रह्मदेव काय म्हणतात, मी सर्वात श्रेष्ठ आणि मोठा आहे. तर भगवान विष्णू म्हणतात, अरे तू कसं श्रेष्ठ असेल, मोठा असेल, तू तर माझ्या नाभीतून प्रगट झालास. तर ब्रह्मदेव म्हणतात, माझी दाढी मोठी आहे, मी श्रेष्ठ आणि मोठा आहे. आता या दोघांच्यात मतभेद चालू झालं. याने काय ठरवलं, आपण भगवान शंकरांकडे जाऊया. भगवान शंकरांकडे गेले. ते भगवान शंकर म्हणाले, मी एक परीक्षा घेते तुमची, आणि त्या परीक्षेत जर तुम्ही कोण पास होईल तो श्रेष्ठ आणि मोठा ठरणार आहे. तर ते म्हणाले चालेल. भगवान शंकर स्वतःच दीपस्तंभ झाले आणि अंत म्हणजे त्या दीपस्तंभाचा अंत भगवान विष्णूंना त्यांनी शोधायला सांगितला. आणि ब्रह्मदेवाला आधी म्हणजे सुरुवात त्या दीपस्तंभाची शोधायला सांगितले. आता भगवान
विष्णू हे कोण आहे? तो विश्वव्यापक कमलापती. तो व्यापक आहे, चराचरामध्ये भरून उरलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये कोळी आहे बघा. म्या बोलिता वेदू बोले, म्या चालविता सूर्य चाले, म्या हलविला प्राण हले, जो जगाचे चालिता. संत म्हणतात की तुझी या सत्तेने वेदांसी बोलिने, समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म जाणून शरण आलो. असा भगवान विष्णू आहे. ते कोण आहेत? ब्रह्मांडाचा धनी आहेत. आणि त्यांना सर्व काही माहिती आहे की भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे काय दोन नाही आहेत. हरिहरा भेद येथे करू नका वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. भगवान विष्णू भगवान शंकराचा जप करतात. भगवान शंकर आणि हे सर्व काही भगवंताला माहिती आहे की माझे नाथ बाबा बघा हरिपाड्यामध्ये आदीमध्ये आणते अवघा हरी एक, एकची अनेक एक हरी. कारण भगवंताला काय हो अंतही नाही. आधी होता, आता आणि पुढेही तो आहे, असं त्याचे असे सर्व काळ असं भगवंत आहे. आता हे भगवान विष्णूंना माहीत आहे, पण ब्रह्मदेवाला ही माहिती नाही. ब्रह्मदेव आपला शोध घेत आहे. त्यांना काय, त्याला सुरुवात काय आधीच सापडेना. त्यांनी काय केलं, तिथे केतकीचं फूल होतं. केतकीच्या फुलाला सांगितलं तू खोटं बोलायचं की मी याच्या आधी सुरुवात पाहिलेली आहे. केतकीचं फुल म्हटलं हो. आणि परत सांगितलं गाईला सांगितलं की तूही खोटं बोलायचं. ते म्हणाले हो. आणि सर्वजण भगवान शंकराच्या इथे आले. भगवान शंकराने काय हो त्याच्या दृष्टी खालून गेले, ऐसे काही नाही वर्तले. आपल्या अंतरच्या पुन्हा तो जाणत असतो. आणि त्याने काय केलं, केतकीच्या फुलाला शाप दिला खोटं बोलल्यामुळे. तुझा माझ्या पूजेमध्ये तुला स्थान नाही. आणि गाईला सांगितलं की तुला पुढून कोण नमस्कार करणार नाही पाठवून. म्हणजे बाबा शापित ठरले ते. म्हणून आपण खोटं बोलायचं नाही. एक खोटं बोलले की 1000 पुढं खोटं बोलायला लागतं. म्हणून खोटं बोलू नाही. समर्थ रामदास स्वामी बोलतात, बहु सत्य बोला यथा तथ्य चाला, बहु मानती लोक तेने तुम्हाला. काय सांगितलंय? सत्य बोला, त्यामुळे तुम्हाला लोक मान देतील. मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य त्या मिथ्य सोडून द्यावे. खरंच बोलायचं आहे, खोटं बोलायचं नाही. याच्यावरून आपल्याला दिसून येतं की खोटं बोलायला काय परिणाम होतात. आणि शाळेतील मुलांना माहितीच आहे, नेहमी खरे बोलावे. फळावर लिहिलेलं असतं सुविचार. त्या पद्धतीने आपण खरं बोललं पाहिजे. आता पुढे आपण जाऊया. दुखवे आणि कांच्या दुखवे. बघा, दोघी मैत्रिणी खास मैत्रिणी असतात. एक माळीण आणि कुंभारी. माळींचा व्यवसाय असतो मेथीच्या पेंड्या, मेथीची भाजी. ती काय करायची, तिचा व्यवसाय होता आणि ती डोक्यावर घेऊन रोज विकायला जायची. आणि तिच्या बरोबर कुंभारी मडक्याचा मोठा गट्टा बांधायची, डोक्यावर घ्यायची आणि विकायला रोज दोघी जायच्या. त्यांच्या मनात आलं की रोज असं किती दिवस चालायचं आपलं, आपण काय करूया, एक उंट विकत घेऊया. त्यांनी ठरवलं, उंट विकत घेतला. आणि काय केलं त्याने, एका बाजूला मेथ्याच्या पेंड्यांचा गठडा बांधला आणि एका बाजूला मडक्यांचा बांधला. आणि रोज अशी ते दोघीही जात असायच्या बाजारात. बाजारात जाताना बघा एका दिवशी असं झालं की मेथीच्या पेंड्या होत्या, त्याच्या पाठीमागे कुंभारी उभी राहिली. म्हणजे चालता चालता बोलता होता आपण राहतो तसं राहिली उभी आणि चालत जात होती. आणि मेथीच्या पेंड्याच्या मागे कुंभारी उभी राहिली आणि मडक्याच्या पाठीमागे माळीण उभी राहिली. आणि काय केलं, उंटाने अशीच मान पाठी फिरवली आणि त्या मेथ्याची पेंडे ती त्याच्या तोंडाशी लागली. आणि त्या मेथ्याच्या पेंड्या तो खात सुटला. आणि हे कोणी पाहिलं, तुम्ही पाहिलं का? तुम्ही पाहिलं नाही, मी पण नाही पाहिलं. हे कोणी पाहिलं? कुंभारणीने पाहिलं. कुंभारणीने त्याच्या पाठीमध्ये उभी होती. आणि मग तिला काय वाटलं, जाऊ दे, खातोय ते खाऊ दे, आपल्याला पैसे जास्त मिळतील. तिला काय पैसे मिळणार नाही. आणि पुढे कसं पुढे होत गेलं की ते मेथ्याच्या पिंड्या संपत आल्या आणि ते हलकं पडलं तसं इकडे वजन सर्व मडक्याच्या बाजूला गेलं. आणि मग पुढं मडके ते खाली पडून खापर पण उरली
नाही. आणि मग कुंभारणीच्या लक्षात आले की अरे बापरे, माझ्या ते हे लक्षात आलेलं मी बघितलं होतं, पण ती बोलेल तरी कशी हो, कशी बोलेल. बघा तुकोबर एक प्रमाण सांगतात, आणिकांच्या घाते मानिता संतोष, सुख दुःख दोन्ही अंगी लागे. पुढे एक प्रमाण सांगतात की आणिकांच्या घाते निवतीले ज्याची चित्ते, तोची ओळखावा पापी निरेवासी शीघ्र कोपी. बघा तुम्हाला एक सांगते मायबापो, आपल्या जर मनामध्ये दुसऱ्याविषयी जर वाईट विचार केला आपल्या मनात, तर त्याची फळं आपल्यालाच मिळतात. कसं बघा, शेतामध्ये एखादं बी पेरलं तर त्याची फळं फुळं काय सर्व काय आपल्याला मिळतं, लोकांना मिळतं का? नाही, आपल्याला मिळतं. तसं आपल्या मनामध्ये जर वाईट विचार कोणाविषयी केला तर त्याची फळंही आपल्यालाच भोगावी लागतात. दुसऱ्यासाठी आपण खड्डा तयार करायला गेलो तर त्या खड्ड्यात आपणच पडतो. म्हणून मायबापू याच्यातून मला सांगायचा उद्देश आहे की 40 पैकी 4च मित्र करा जे आपल्या संकटाला आपल्या वेळेला धावले पाहिजेत. नाहीतर आपल्यात एक मन आहे, सारा गाव मामाचा एक नाही कामाचा, तसं. म्हणून ते आपल्या हाकेला संकटाला धावले पाहिजे. बघा अर्जुनाने कोणाला मित्र केलेलं? भगवान श्रीकृष्णाला मित्र केलं होतं. द्रौपदीने कोणाला सखा केलेलं? भगवंताला. पांडवांचा सखा कोण? भगवंत, भगवान श्रीकृष्ण. तसं आपणही कोणालाही मित्र करायचा नाही, विचार करूनच मित्र करायचा. मला तर वाटतं भगवान श्रीकृष्णालाच आपण मित्र केला पाहिजे. आपण दुसऱ्यांकडून तर मनातलं बोलतो का? आई वडिलांकडे, मैत्रिणीकडे, कोणाकडे? भगवंताकडेच आपण मनाकडे बोलतो. तसं जगाने आपल्याला टाकून दिलं तर काही फरक पडत नाही जर भगवंत आपल्याजवळ असला तर. देव सखा जरी अवघे जना विठोबा. दुःखाने सत्य बोलायचं आणि दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हायचं, हेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात आहे. सेवा करतो, आई वडिलांची मुलगा प्रामाणिकपणे सेवा करतो, पत्नी आपल्या पतीची प्रामाणिकपणे सेवा करते आणि नोकर आपल्या मालकाची सेवा करते. पहिल्या चरणात सांगितलेलं आहे स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती. आणि ह्या चौकाच्या श्रीमतीत जे फळ आहे तेच फळ महाविष्णूच्या पूजेमध्ये आहे. यापेक्षा वेगळा अनुभव माझ्या जीवनात नाही. जसे तुकोबऱ्या म्हणतात, हेच हिचं विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. मुखाने सत्य बोला, दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी. सत्य बोले मुखे दुःखे अनेकांच्या दुःखे. विठोबा
फळं. निश्चय म्हणजे विश्वास, भाव. एक प्रसंग सांगते, भक्त प्रल्हादाचा प्रसंग सांगते. बघा, भक्त प्रल्हाद दैत्य कुळातला, हिरण्यकशिपू त्याच्या वडिलांचं नाव. अखंड ते जप करत असत की नारायण नारायण नारायण, अखंड त्यांचा जप चालू असत असे. तर हिरण्यकशिपूला वाटलं की माझ्या इथे नारायणाचं नाव त्याला पसंत नव्हते. ते का तो काय म्हणायचा, माझं नाव इथे घ्यायचं, नारायणाचं नाव घ्यायचं नाही. पण हा निस्सिम भक्त अखंड भगवान परमात्माचं तो नामस्मरण करतच जायचा, नारायण 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 अखंड चालू होते. आणि मग त्याने काय केले, हिरण्यकशिपूने त्याला मारण्यासाठी युक्त्या सुचवल्या. त्याने काय केलं, कडेलोट केला, हत्तीच्या पायाखाली तुडवले, उकळत्या तेलात टाकले. त्याला वाटलं आता याला कोण वाचवणार आहे. पण भगवंत वरचेवर आले आणि त्याला वरच्यावर त्याने झेलला आणि तो परत नारायण नारायण करत आला. बघा, असा भक्त असला ना भगवंताचा, भगवंत त्याला कसा सांभाळतो, मागे पुढे उभा आहे सांभाळीत, आली या आगाद निवाराया, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच सांकडे पडोने दे, आम्हा हरीच्या दासा, भय नाही त्रिलोकी, देव उभा मागे पुढे, उभी कोणी संकट. असा भगवंताने त्याला वाचवलं आणि तो नारायण नारायण करत आपल्या घरी आला. आणि परत हिरण्यकशिपू विचारतो, तुझा देव आहे तरी कुठे. भक्त प्रल्हाद म्हणतो, बाबा तो कुठे नाही, तो सर्वत्र आहे. विठ्ठल जडीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, सर्वागटी राम देहा एक, सूर्यप्रकाशक सशस्मी. माझी माऊली हरिपाठामध्ये सांगतात, एकनाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात, वैकुंठी कैलासी तीर्थक्षेत्र देव, तया विन ठाव रीता कोटे. तो चराचरामध्ये भरून उरलेला आहे. नंतर हिरण्यकशिपू म्हणतो, या खांबात तुझे देव आहे का, या स्तंभात आहे का. तो म्हणतो हो. त्याचा विश्वासाने निश्चयताने अखंड नाम मुखामध्ये नारायण नारायण जप चालूच होता. त्याने काय केले, हिरण्यकशिपूने त्या स्तंभावर त्या ऐसी कृपावंत
रूपामध्ये प्रगट झाले, नरशाच्या रूपामध्ये. आणि त्यांनी काय केलं, हिरण्यकशिपूला पकडलं आणि आपल्या जवळ घेतला आणि त्याचा वध केला. त्याचं मागणं होतं काय, सकाळी नको रात्री नको, कसं जसं आत नको बाहेर नको, तसं उंबरट्यावर तो बसलाय, देव बसले आणि त्याचा त्याने वध केला. बघा, भगवंत उंबरट्यावर आहेत म्हणून आपण स्त्रिया लोक काय करतो, उंबरट्याची पूजा चांगली करतो, स्वस्तिक वगैरे टाकून पूजा. आणि करत नसतील तर करा, तिथे भगवंत आहेत, वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही म्हणून आपण उंबरट्याची पूजा केली पाहिजे. भगवंत विठ्ठला विठ्ठला. वध केला आणि नंतर वध केल्यानंतर त्यांनी काय केलं, भक्त प्रल्हादाला कुरवाडलं, प्रेमाने घेतलं जवळ. आणि भक्त प्रल्हाद म्हणाले, बोलले तुला काय पाहिजे ते माग. भक्त प्रल्हाद म्हणाले, देवा मला काही नको, नाही तुला काय पाहिजे ते माग. तर देवा तू एवढं प्रेम कोणावर केलं होतंस काय रे देवा. तर देव म्हणाले नाही, मग मला आणि काय पाहिजे याच्यापेक्षा, अहो मला तुम्ही खूप काही प्रेम दिलात. देव म्हणाले नाही, तरी पण मला तुला काहीतरी द्यायचं आहे. तर भक्त प्रल्हाद म्हणाले, देवा देणार असतात तर एक दे, माझ्या बाबांना तुम्ही मोक्ष द्या. आणि मग भगवंताने त्यांना मोक्ष दिला. दरितीच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. संतांचे पाया माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. उजळले भाग्य आता ओढी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडी येला. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, येथून याऊन तू माता मरणा वाचून या सर्वता. संतांची संगती मनोमार्गती, आकडा वासरीपती येणे पण ते. संतांचा आपण हात धरला पाहिजे. भगवंत कृपा केल्याशिवाय राहत नाही, दुसरा कोणाला नाही. तर भक्त आणि संत प्राणाहून प्रिय आहेत आणि ते सांगतील तसं भगवंत करतात. मग कोण, भक्त प्रल्हाद संतच होते, अखंड नामचिंतन होतं. आणि त्याचे वडील असल्यामुळे त्याने काय सांगितलं, मागणं भगवंताजवळ काय मागितलं, माझ्या बाबाला तुम्ही मोक्ष द्या. देवाला द्यावं लागलं, पण त्यांच्या बघा निश्चय त्याच्या मुखामध्ये एवढा त्याला त्रास झाला. बघायला गेलं तर तो दैत्यकुळात जन्माला आलेला, इतका त्याला त्रास झाला. पण भक्तीच्या जोरावर भगवंताने त्याने काय केलं, भगवंताला प्रसन्न करून घेतलं आणि विठाला विठाला विठाला. भक्तीच्या जोरावर निश्चयाने, भक्तीने, भावाने काय केले, विश्वासाने भगवंताचं नाम चिंतन करत राहिले. त्यांनी काही विचार केला नाही, मला काही त्रास झाला तरी चालेल. संत असे असतात बघा, ते कशाचीच अपेक्षा करत नाहीत. 12व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे बघा, भगवद्गीतेमध्ये, अनपेक्ष शुचिर्दक्षो उदासीनो भक्त गतव्यता सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया. मला हेच महाराज, म्हणजे कोणतंही काम असेल तर आपण भगवंताचं नाम सोडू नये, निश्चयाने करावे. हेच महाराज अभंग आणि तेच फळ असतं. हेच महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. निश्चयाचे ज्ञानेश्वर माऊली
झालेली सेवा मी भगवंताच्या माझ्या सद्गुरूच्या चरणाजवळ समर्पित करते. तुम्ही आम्ही हा एकट्याचा खेळ नाही. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदा आरोळी आनंदे. काही चुकलं असेल माझा वाणीचा दोष समजा. नाहीतर आपल्याला संतांनी सांगितले जाईल सारते घ्यावे असारते जाणून त्यागावे. मृदुंगाचार्य गायनाचार्य यांच्या सर्वांच्या चरणाजवळ नतमस्तक चांगली साथ दिली. माझे निकम भाऊ यांनी माऊलींनीही चांगली साथ दिली. आपले राजू दादा सर्व माऊलींनी, मी आता सर्वांचं नाव घेत नाही, सर्वांनी चांगली साथ दिली. तुम्ही श्रोतेवर्गाने चांगली साथ दिली.
श्री महाराज की जय. गजाननाथ महाराज स्वानंद शिवानंद सद्गुरु स्वामी वैष्णव सद्गुरु स्वामी हरिनाथ वासुदेव हरी वासुदेव.